आता दुपारच्या 8 वाजून गेल्यात बघा आणि आता शिक माझं सगळं काम झालंय. तर आज आहे लक्ष्मीपूजन, तर त्याची तयारी करायची होती मला दुपारपासून, पण मला स्वयंपाकाचा बराच वेळ गेला बघा. आणि चिवडा केला, शंकरपाळ्या केल्या, दिवसभर मला तेच काम गेलं. आणि 6च्या नंतर मी लक्ष्मीपूजनची तयारी करायला लागली. तर मी आता दारामध्ये तुम्हाला दाखवली, रांगोळी काढली नाही, नुसते आपलं रांगोळीचं ढिगारा घातलं आणि ती त्याचीच फुलं बनवली. रांगोळी नाही काढली, टायमिंग नव्हता. आणि घराचं डेकोरेशन तुम्ही तर बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये पण, आणि आता पण दाखवलं तुम्हाला. त्या आपल्या पंत्या महालक्ष्मीला म्हणजे गौरायाला पण ह्याच होत्या, डेकोरेशनच्या टायमाला लावल्या होत्या. तर अशा माळाही लावून घेतलं तर, आणि हार पण लावला. तर इथं दारामध्ये पण पायरी खाली बघा अशी फुलं काढलं. तर एकदम पुढं काढावं मुलं रांगोळी तोडवतात, त्याच्यामुळे रांगोळीच्या जास्त नादी लागली नाही आणि मला उशीर पण झाला होता. ओम तर केव्हापासून फटाकडे वाजवते. आधी लक्ष्मीपूजन करून घेतलं, मग नंतर बघा बाहेरचं केलं होतं, तुम्हाला दाखवलं. ते आपली साधी सोपीच पूजा मांडली. माझ्याकडे पाठ नव्हता, म्हणजे होता पण वरच्या घरी दिलेला मी काय आणला नाही. नुसतं चौरंगावरती काय सगळं सामान बसत नव्हतं, अजून भरपूर काय काय करायचं होतं. तर आपली साधी सोपी इकडं बघा, जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढंच मी मांडून घेतलंय. सुपारी ही आणि पैसे पण ठेवल्यात. आणि तुम्हाला तर माहिती आहे फराळ मी काय जास्त केलं नव्हतं, नुसतं चिवडा, चिपली आणि शंकरपाळ एवढंच केलं होतं. त्यात होतं तेवढंच ठेवलं आहे बघा. आणि आणि कडधान्य पण ठेवलं. माझी अजून इच्छा होती अशी चौरंगापाशी बघा खाली फुलांची रांगोळी काढायची, म्हणजे फुलांच्या पाकळ्या असतात ना ते तोडायच्या आणि त्यांनी सजवायचं, पण मला टाईम भेटला नाही. ओम दुर्गा मध्ये करत होती, फटाकडे घेऊन यायची आणि वातीला उदबत्तीला लावायची, उदबत्ती पळवायची, सगळं वैताग देत होती. म्हणून आपलं पटपट उरकलं, तरी नाही म्हणता ह्याला तास 1.5-2 तास गेला बघा. देवपूजा पण सकाळी केली नव्हती मी, आता लक्ष्मीपूजन करताना देवपूजा करून घेतली बघा इकडं. आणि आपली साधी सोपीच अशी पूजा मांडली आणि रांगोळी पण आपली अशी साधीच काढली, छाप उमटवला रांगोळीचा. तर माझी पूजा कशी वाटली नक्कीच सांगा. सगळं झाल्यानंतर आता मी इथं पंत्या लावून घेतल्यात आणि वारं ते एवढं सुटलं ना, पंती काय राहीना. 2 वेळा झालं पंत्या लावायच्या, पण कसं बसं आता पंत्या राहिल्यात बघा, विजल्या नाही तर नशीब तेवढं तरी राहिलं. आणि इथं बघा मी थोडी रांगोळ काढली होती पंती खाली ठेवायला, सगळीकडं पंत्या लावून घेतल्यात. आणि दुर्गाची काही बघा ना कशी चालली फटाकड्याची उडवायची. ओमलाच दादागिरी करते, त्याचाच हुसकावून आणते आणि वाजवत बसते फुलबाजी फटाकडे ही. आता मग अशी लक्ष्मीपूजन करत होतो त्या टायमाला केशव भाऊजी पण आलते बघा. आणि आता त्यांचं थोडं काम आहे म्हणून ते बाहेर चालल्यात, चल करतात. ह्यांची घाई तीच चालली बाहेर जायचे, तर काय काम आहे ते करून घ्यायचंय त्यांना जाऊन. ह्यांनी तर 2-3 दिवस झाला आजारी पडल्यात. आणि मगाशी पण बघा उठून हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांच्या मित्राने, मग सलाईन लावून आल्यात. मगाशी सलाईन लावून आलं आणि लगेच लक्ष्मीपूजन करून घेतलं ना आता चालल्यात. आता भाऊजीसंग बाहेर कार्तिकी पण आहे, हे ड्रिल काढले आणि चालल्यात. 2-3 दिवस झालं झोपूनच, आणि आज दिवसभर पण झोपलं होतं, कसं तरी उठलं. आणि दुर्गा बघा इथं, दुर्गाला फुलभाजीला आवडायला लागल्यात बघा. दुसरे फटाकडे आहेत पण तिच्या जोगे नाही, ती तिच्या जोगं आहे. तर असं हातानेच घेते आणते घरातनं हुडकून आणि बसते ती फिरवीत बघा, तिला कशी मजा वाटते. आणि दुर्गाला हा ड्रेस कसा वाटतो नक्कीच सांगा बरं का कमेंट करून. तर वेगळं काहीतरी घ्यावा म्हणून हा ड्रेस घेतला होता. ओमला तर किती फटाकडे वाजवा उडवा ती सुद्धा कळाना. 2-3 दिवस झाला नुसतं उडवतंय. राधू येईल जयंतीला आणि हिचं बघा ह्याची किती नाटके चालल्यात. तर 2 तास झाले. आता माझी पूजा पण मांडून झाली बघा. आणि पूजा मांडत होते त्या टायमाला मी ड्रेस घातला होता, म्हणत्या साडी घालून पूजा करायची मांडायची, पण मला ते सुधारतच नाही. मुलं बघून मुलं मध्ये करतात, वाती विजवतात त्याच्यामुळं. आणि आधी पूजा मांडली, साडी घातली, परत पण हळदी कुंकू वाहिलं बघा. आणि तिथं बघा अजून भरपूर काय सामान असतंय, मला ते करायचं होतं पण पाठ नव्हता. पाठ आहे वरच्या घरी, त्याच्यामुळं चौरंगावर काय नीट सगळं बसलं नाही, कसं ॲडजस्ट करावं तेच कळाना. दुसरं पण काय नव्हतं, फिळी काय पुढं मांडायला आधी, म्हणून आपलं थोडंच साधी सोपीच पूजा मांडून घेतली या. जसं असेल तसं थोडक्यातच 2 पाठ मग भागलं असतं सगळं सामान मांडाय, सुटसुटीत अशी ठेवाय. आणि लक्ष्मी पूजावं लागते बघा, पूजा करावं लागते. म्हणजे झाडू बघा, झाडू आहे पण लय मोठा आहे, ते कसं कुठं ठेवा तेच कळाना. नीट ठेवताच्या नाही, ह्यांनी मोठा आणला, छोट्या आणायची होती ती, तर इथं बसाना. तर कशी तरी ॲडजस्ट करते आणि ठेवते. तर हळदी कुंकला खरं तर त्याचा तर आधी मान असतं आणि धन हे असतं ते. आणि मी मागचा सगळा पसारा आवरला होता, तर हाय असा झालाय. आता बाहेरचं पण तुम्हाला तर मी दाखवतेच बघा कसं
काय केलंय पंत्या हे लावून घेतलं तर. आणि दुर्गा कशी नटखट खोड्या करते या. दुर्गा फुलबाजी लय भारी वाजवते, तुम्हाला दाखवते आम्ही. काय दुर्गा कशी वाजवते फुलबाजा? फटाकडे गळ्यातच घालत नव्हती, ह्यांनी दम टाकला मग गळ्यातलं ठेवलं तिनं. गळ्यातलं काढून टाकायची. हा वाजव, लाव त्याला. हा लाव. ओमा ओमचं काय चाललंय इकडं बघ, फटाकडे वाजवतोय. यो भीती वाटत नाही ह्याला. किती वेळ झालं फटाकडे वाजवतात हे दोघं तिघ जण. ओम ऐका नाही पण कसलं डेंजर आवाज येतो. पूर्व कशाला वाजवते काय खरं नाही. तू वाजवला बघ इकडं बघ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा सकाळच्या पारी मी स्वयंपाकी करून घेतला आणि इकडं देवपूजा पण करून घेतली बघा. रात्री पूजा मांडलेली ती पण उतरवली आणि छकुला कार्तिकीला मुलांना तिघा चौघांना चहा चपाती खायला दिली बघा. आणि आता इथं देवपूजा केलेली मगाच केली होती आणि फुलं पण मांडून घेतल्या. तिथं ताटलीमध्ये फुलं आहेत. आता दुपारच्या 8 वाजून गेल्यात बघा. आणि आता शिक माझं सगळं काम झालंय. कपडे पण धुवून वाळायला टाकले, तिकडं पण टाकतात. कपडे आज भरपूर होती, काल एवढी तेवढीच काढलं. आज मुलांची सगळी तिथून कपडे बघा 4-5 जण मुलांचे सारे कपडे आणि बाकीचे गॅलरी टाकल्या. तर ती माळा हे लावल्यामुळं काय तिथं जागाच उरली नाही, दोऱ्या हे चढल्या. मग इथं कोमलताने दोरी बांधली मग इथं वाळायला टाकली. तर मला आज व्हिडिओ टाकायला अपलोड करायला उशीर झाला. सकाळपासून काम करते आणि ह्यांनी पण झोपल्या. तर ह्यांना तर बरंच वाटा नाही, सारखं झोपतात. म्हणते उठा जरा इकडं तिकडं करा नाही का, पण त्यांना उठूच वाटा. सगळं तोंड त्यांचं संभरल्यासारखं झालंय, बघू पण वाटा नाही त्यांच्या तर तोंडाकडं. असं सगळं कुचमून गेला, तोंड कुचमून गेलं सगळं त्यांचं. काय होतं त्यांना काय माहीत. मग रात्री पण सलाईन लावली. म्हणलं जावा म्हणलं दवाखान्यात आणि रक्त हे चेक करून बघा म्हणलं. परत जास्त झालं अजून हाताने काहीतरी फुटाणा व्हायचा. काय होतंय त्याचं कळलं नाही. छकू पण झोपली, ह्यांनी झोपल्यात. केशव भाऊजी झोपल्यात. केशव भाऊजी बाहेर गेलते, आले मग अशी जेवण केलं. सकाळी बिना जेवताच गेलते लवकर आणि आता जेवण करून झोपल्यात. परत अजून घरी जायचं त्यांना, कुठं काय माहिती नाही. मुलंही खेळतात इकडून तिकडून. आणि आता मस्त वाटतंय आराम करावं थोड्या वेळा. परवा दिवशी किराणा भरला बघा बाजार. आणि मी चिवडाही केला. ज्या दिवशी बाजार भरला ना परवा, आम्ही डेकोरेशन केलं होतं त्या दिवशी मी संध्याकाळी 10-10:30 वाजता शंकरपाळ्याचं पीठ मळलं होतं. त्या रात्री शंकरपाळ्या केल्या. आणि काल बघा लक्ष्मीपूजन होतं, त्या सकाळनं चिवडा केला आणि मग परत चकली केली. दिवसभर ती केलं स्वयंपाक, धुणं भांडी लेकर हे बघत करून. आणि सकाळी राधू आली जिंतीवरून. सकाळच्या पाणी झालं तिथं आल्या, आंघोळी केली. काय दुर्गा हाका मारते. म्हणलं आता बसून बसून थोडा बाकूर करावं आणि करंजा करावं. संध्याकाळी लेकरं खात्यात काढते ती काय देते. थांब मला व्हिडिओ टाकू दे. सकाळपासून 3-4 वेळा हातात मोबाईल घेतला व्हिडिओ एडिट करा, आवाज टाका व्हिडिओला. पण कशाचं काय मोबाईल खाली ठेवते परत काम करत बसते जी दिसन ते. व्हिडिओ आज टाकायचा आले मनावर घेतला नाही, कारण त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं आपली साधी सोपी पूजा मांडलेली. ते कोणाकोणाला आवडली पण आणि बघितली पण. ओम पण आजारीच बघा, 2-3 दिवस झालं. ते का हाका मारते वगैरे, त्याला म्हणते फटाकडे वाजवू नको. त्याच्या वासाने त्याला कणकणी आली. कसला ते धुरण ते निघतो, खोकतोय नुसता, सर्दी झाली या संभरल्या ह्याचं. तिला वरडा लागली, बघ बाबा तिला काय होतंय. काय गरज आहे का? दीदीने मगाशी फरशी पुसली ना, ह्याच्यामुळे हाका मारते. उतर खाली उतर. ले हाऊस वर चढायची भीती तर किती वाटते. तिला नळ चालू करा येतो पाणी हे घ्यायला, बंद नाही करत, तशीच पाणी चालू ठेवून जाते नळाचं. चल चला आता घेते आपलं उरकून.